पूर्व वैमनस्यातून कोल्हापुरातील रहिवासी सूरज पांडुरंग फाले या 35 वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली। या हल्ल्यात सूरजची पत्नी सोनिया गंभीर जखमी झाल्या। खुनाच्या घटनेनंतर धोंडीराम फाले, दगडू फाले आणि बाबू फाले हे 3 संशयित स्वतःहून राधानगरी पोलिसात हजर झाले। त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील राजारामपुर इथला रहिवासी सूरज फाले हा पत्नीसह शनिवारी दुपारी कोनोलीपैकी फालेवाडा या मूळ गावी गेला होता। दरम्यान काही कारणावरून सूरजचा बापू, दगडू आणि बाबू फाले या तिघांसोबत वाद झाला। वादाचा पर्यावसन हाणामारीत होऊन सूरज फालेवर सशस्त्र हल्ला झाला। पत्नी सोनिया हिच्या समोरच ही घटना घडल्यानं ती हल्लेखोरांना अडवण्यासाठी गेली असता तिच्यावरही या तिघांनी हल्ला केला। ही घटना शनिवारी दुपारी फाले यांच्या घरासमोरील शेतात घडली। दरम्यान या हल्ल्यात सूरज फाले हा गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला। दरम्यान खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी धोंडीराम फाले, दगडू फाले, बाबू फाले हे तिघे राधानगरी पोलिसात हजर झाले। तर या गुन्ह्यात हल्लेखोरांची संख्या जास्त असण्याची शक्यता व्यक्त होतीये। तसंच घटनास्थळी एका 4चाकी गाडीची तोडफोड आणि त्या कारमध्ये बंदूक तसंच दारूच्या बाटल्या आढळल्या। राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या गुन्ह्यात संशयितांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।